मोसम आणि मांजरे संघाचा एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये या विनंती आहे। मोसम आणि मांजरे दोन्ही संघाचे एक अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ही विनंती आहे। मोसम संघाने टॉस जिंकलाय, प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून। भगवा चषक 2025 आणि पहिला सामन्याला होती सुरुवात। पहिलाच बॉल अगदी लेंथ पुढे होती, या बॉलची लाईन मिस केली बॅटरनं। बाईकच्या माध्यमातून पहिली एक धाव प्राप्त झाली, विकेट कीपर कडून झालेली चूक पहिल्याच बॉलवरती आणि त्या माध्यमातून येणारे एक धाव आपल्याला पाहायला मिळते। अवांतर स्वरूपामध्ये बाईकच्या माध्यमातून पहिली धाव आली आहे। गोलंदाजी ट्रॅकवरती राजा बॅटिंग साठी अमर सज्ज होत आहेत। त्यावेळेस देखील आपण पाहिलं बॅकफुट वरती गेले, बॉल अगदी मिडांच्या दिशेने गेला, एक धाव प्राप्त झाली आहे। पहिली धाव बॅटच्या माध्यमातून आली अमर यांच्यासाठी, 2 धावा धावपलकावरती आहेत। 2 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 2 धावा धावपलकावरती। पावसाळी रबर बॉलची क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजी ट्रॅकवरती राजा आहेत बॅटिंग साठी, पुन्हा एकदा फलंदाज अक्षय सज्ज होतील। राईट आर्म ओव्हर द विकेट, बॉल पुन्हा एकदा थोडासा लो राहिलाय। एक धाव प्राप्त झाली आहे, दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न आहे आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त झालेल्या आहेत। बाईकच्या माध्यमातून पुन्हा एकदा 2 धावा प्राप्त झाल्यात। अनइवन बाउन्स तुम्हाला पाहायला मिळते, सिमेंटची विकेट आहे, रबर बॉल आहे, या गोष्टी खूप कमी वेळा खरं तर तुम्हाला पाहायला मिळतात, परंतु अनइवन बाउन्स आतापर्यंत लो बाउन्स या विकेटवरती पाहायला मिळालाय आणि त्या माध्यमातून बाईकच्या माध्यमातून 3 धावा आतापर्यंत प्राप्त झाल्यात। एकूण 4 धावा धावपलकावरती आहेत। षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे आतापर्यंत, बॅटच्या माध्यमातून केवळ एकेरी धाव आहे आणि अदरवाइज जर तुम्ही पाहिलं तर अवांतर स्वरूपामध्ये खूप जास्ती धावा या ठिकाणी आलेला आपण पाहिल्यात। फुल टॉस बॉल होता, पुन्हा एकदा कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता आणि खरं तर हे सौंदर्य आहे या क्रिकेटचं। रबर बॉल
ची स्पर्धा पावसाळी क्रिकेट म्हटलं की या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला स्लायडिंगसाठी कुठे रिसॉर्टला जाण्याची आवश्यकता नसते. आणि आणखी एक धाव प्राप्त झाली. नो बॉल पंचांनी कॉल केलाय. 9+3 एकूण 4 धावा या बॉलवरती प्राप्त झालेल्या आहेत आणि पुढचा बॉल फ्री हिट देखील असणार आहे. नो बॉल पंचांनी निश्चित घोषित केला. एकूण 8 धावा धावपलकावरती आहेत. फ्री हिट यावेळेस देखील तितका चांगला आतापर्यंत बॅटवरती बॉल आलेला पाहायला मिळाला नाही या षटकाचं जर तुम्ही वैशिष्ट्य पाहिलं. परंतु अतिरिक्त धावा खूप जास्ती पाहायला मिळाल्यात. फिल्डिंगमध्ये झालेल्या चुका असतील त्या माध्यमातून आलेल्या धावा आणि 9 धावेंपर्यंत बॅटिंग करणारी टीम पोहोचलेली पाहायला मिळते. मांजरे संघ 9 धावेंपर्यंत पोहोचलाय. आतापर्यंत एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. चांगली सुरुवात. बॅटिंगसाठी पुन्हा एकदा अक्षय, गोलंदाजीसाठी राजा. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका. पॉइंट क्षेत्रामध्ये खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. यावेळेस देखील आपण पाहतोय फुलरलेनचा बॉल होता. दिशाहीन आहे. वाईड कॉल केलाय पंचाने आणि त्या माध्यमातून अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. एकूण धावफलकावरती धावा आहेत 14 विदाऊट लॉस. 14 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 अजून देखील मार्गस्थ आहे. यावेळेस देखील फुलरलेनचा बॉल प्ले अँड मिस हे चित्र मात्र या षटकामध्ये खूप वेळा तुम्हाला पाहायला मिळाले. षटक क्रमांक 1चा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि 14 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 14 विदाऊट लॉस. चांगली सुरुवात या ठिकाणी मांजरे संघाने केलेली आपल्याला पाहायला मिळते. बॉल जर गवतामध्ये हरवला तर 4 धावा तुम्हाला धावून घेता येतील याची नोंद आपण करून घ्या. परंतु बॉल पर्यंत आपल्याला धावत जायचे. जिथे बॉल असेल तिथपर्यंत आपल्याला धावत जायचे याची नोंद क्षेत्ररक्षकाने घ्यायची आहे. आणि तिथे जाऊन बॉल जर भेटला नाही तर आपले हात वरती करायचे आहेत. 4 धावा बॅटर धावून घेऊ शकतात. त्यापेक्षा जास्त धावा आपल्याला धावता येणार नाहीत याची नोंद आपण करून घ्या. गवतामध्ये जर बॉल हरवला तर 4 धावा आपण घेऊ शकता याची नोंद आपण करून घ्या. परंतु क्षेत्ररक्षकाला बॉल पर्यंत जाणं गरजेचं आहे आणि बॉल भेटत नाही यासाठी तुम्हाला इशारा करायचा आहे. तुमचे दोन्ही हात तुम्ही जर वरती केले तर बॉल भेटत नाही असं समजून फलंदाज 4 धावा घेऊ शकतात याची नोंद आपण करून घ्या. एकूण धावफलकावरती धावा आहेत 14. आतापर्यंत बॅट तितकीशी तळपताना पाहायला मिळाली नाही. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 विदाऊट लॉस. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. पूल करण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 14 धावा धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार, बॅटिंग साठी अक्षय आणि अमर ही जोडी मैदानावरती आहे. 14 विदाऊट लॉस. यावेळेस देखील फटका चांगला आहे. लॉफ्ट केलाय बॉलला आणि बॉल गेलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. कमालीचा स्ट्रोक होता. सरळ बॅटने हा प्रहार केलाय आणि बॉल जाईल 6 धावेंकरता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. अप्रतिम फटका आणि त्यावरती मात्र अप्रतिम परिणाम देखील पाहायला मिळालाय बॅटरसाठी. षटकार आलाय. अमर यांच्या बॅटमधून पहिला कन्व्हिन्सिंग आणि कॉन्फिडन्स स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळालाय. षटकार आलाय. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या खाली पोहोचलेत. अचूकता पाहायला मिळते झेल मध्ये आणि अमर यांची खेळ संपुष्टात आली आहे. विकेट. फलंदाज बाद.
सीमारेषा बाउंड्री रोप आहेत. तुम्ही पाहू शकता. क्षेत्ररक्षकांना देखील विनंती आहे, सगळीकडे बाउंड्री रोप आहेत आणि बाउंड्री रोप आपली मेन बाउंड्री आहे, याची सर्वांनी नोंद करून घ्या. नवीन फलंदाज मंगेश मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 3 वरती. वीस धावा धावपलकावरती आहेत. पहिला बॉल अटॅक करण्याचा प्रयत्न मंगेश यांनी केला, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. आणखी एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. ओमकार गोलंदाजी ट्रॅकवरती एक षटकार जरूर आला त्यांच्या विरोधामध्ये, परंतु पुढच्याच बॉलवरती त्यांनी अमर यांना बाद केलंय. पण एकदा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत ओमकार. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅकवरती ओमकार. यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला. बॉलची लेंथ अतिशय पुढे होती. गुडलेन स्पॉटवरती हा बॉल. आडव्या बॅटने प्रहार करण्यासाठी तुमची जी आय साईड आहे ती खूप चांगली असणं गरजेचं आहे. इतक्या पुढच्या लेंथला आडव्या बॅटने खेळण्यासाठी तुमची नजर बॉलवरती असणं गरजेचं आहे. तेच पाहायला मिळालं. प्ले अँड मिस. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. प्ले अँड मिस पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळालंय. षटक क्रमांक 2चा देखील खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत केवळ 20. या षटकामध्ये एक षटकार आला, परंतु त्या व्यतिरिक्त धावा येताना पाहायला मिळाल्या नाहीयेत आणि 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. केवळ 20 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली आहे. गोलंदाज रैना गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले. षटक क्रमांक 3 साठी 20 धावा धावपलकावरती आहेत. बॅटिंग साठी अक्षय दाखल झालेत पुन्हा एकदा. पहिलाच बॉल डाऊन दिले आपण पाहतोय. एक धाव प्राप्त झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. डीप पायलेग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला होता आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. 2 धावींच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 22. 22. लॉस ऑफ द 1 विकेट. ओव्हर नंबर 3 इज प्रोग्रेस. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि 22 धावा धावपलकावरती. गोलंदाज रैना पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. धावपलकावरती धावा आहेत 22. फुल टॉस बॉल होता. लोअर फुल टॉस. उंच खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने, परंतु अंदाज चुकलाय आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. इट्स ओव्हर द लाईन किंवा टप्पा खाऊन गेलाय. हा निर्णय येणं बाकी आहे पंचांचा. इट्स मॅक्सिमम षटकार आहे. लोअर फुल टॉस बॉल होता आणि समोरच्या दिशेने आपण पाहतोय खेळले. असं वाटलं मिस टाइम आहे, परंतु बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. षटकार आहे. 6 धावेने धावपलक पुढे जाईल. 28 धावा धावपलकावरती. यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. कन्व्हेन्सिंग स्ट्रोक नाहीये. बॅटवरती बॉल व्यवस्थित आला नाहीये आणि 2 धावेंचा प्रयत्न आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे झालेला आहे. 3 धावा पूर्ण झाल्यात. चौथ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 4 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. 4 धावेने धावपलक पुढे जाईल. हीच तर मजा आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेटची. कधी तुम्हाला बॉल शोधता येत नाही लवकर. तिथे लिमिटेशन आपण 4 धावांचं ठेवलं. 4 धावेने धावपलक पुढे जाईल. एकूण 32 धावा धावपलकावरती आहेत. 32 लॉस ऑफ द 1 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज रैना बॉलिंग ट्रॅकवरती. फुलर लेनचा बॉल अगदी खोदून काढला बॅटरनं. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आले. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एकच धाव प्राप्त होईल. गुड एफर्ट बाय फिल्डर्स. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या माध्यमातून 1 धाव प्राप्त झाली आहे. 33 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंगसाठी पुन्हा एकदा मंगेश. मंगेशला तेवढी लय आतापर्यंत सापडली नाहीये
आडव्या बॅटने वारंवार खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये मात्र सपशेल अपयश येताना आतापर्यंत पाहायला मिळालंय. 33 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 33 लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. पॉइंट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण झाली आहे आणि एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. ऑन दी अप हा बडगा खेळले होते. 34 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 34 रन्स लॉस ऑफ दी 1 विकेट. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 34 धावा धावपलकावरती आहेत. 4 षटकांची ही मॅच आहे. याची मात्र दोनही संघातील खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. 4-4 षटकांचे मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. अंतिम षटकाचा खेळ अद्यापही बाकी आहे. या पहिल्या डावामध्ये नेक्स्ट मॅच श्री ठाणोबा विठ्ठलाई क्रिकेट क्लब ठाणेवाडी आणि आई पिसाई स्पोर्ट पिशवी दोन्ही संघाचे संघनायक आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या, ही विनंती आहे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल, याची नोंद आपण करून घ्यायची. गोलंदाज प्रसाद बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. अंतिम षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती प्रसाद दाखल झालेत. बॅटिंगसाठी मंगेश. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस मिड विकेट क्षेत्रामध्ये पूल केला. हवेत बॉल गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली तर पोहोचले होते. 2 धावेंचा प्रयत्न झैल इथे सुटताना तुम्हाला पाहायला मिळाला. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 3 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात. यावेळेस देखील फटका चांगला आहे. अगदी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल गेला. इथे मात्र संधी होती. विकेट किपरने पुन्हा एकदा बॉल गॅदर करण्यामध्ये चूक केली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. क्षेत्ररक्षण चांगलं होतं परंतु 3 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 3 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. चाळीस धावा धावफलकावरती आहेत. 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12वे खेळाडू विनंती आहे आपण मोबाईल इलेक्ट्रिकल वस्तू इथे आणू नका, कारण आपण जवळ असता कॉपीराइट इथे लागतो. विनंती आहे. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 41 धावा धावफलकावरती आहेत. 41 लॉस ऑफ दी 1 विकेट. एकच सफलता आतापर्यंत आलेला आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आलेत आणि सेल पुन्हा एकदा सुटलाय. 2 धावेंचा प्रयत्न आहे. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. एकूण धावफलकावरती धावा आहेत 43 धावा धावफलकावरती आहेत. 43. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे. 1 धाव अगदी सहज पुन्हा एकदा पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती एकूण धावा आहेत 44. 44 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 44 धावा धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर हा देखील बॉल होता. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला. धावबाची संधी आहे आणि फलंदाज अगदी धावबाद होतील. पहिला डाव या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. 44 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या बॉलवरती विकेट आली. 45 धाव्यांचं लक्ष असेल. 45 इज द टार्गेट. 45 धाव्यांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग इथे मात्र मोसम संघाला करावा लागेल. चला मांजरे संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं विनंती आहे आणि ठाणोबा विठ्ठलाई क्रिकेट क्लब ठाणेवाडी आणि आई पिसाई स्पोर्ट पिशवी दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण टॉससाठी या ठिकाणी यायचंय.
सामना क्रमांक 3 नवनिर्माण अनुस्कुरा आणि एस पंधेरेवाडी दोन्ही संघाचे संघनायक आपण देखील सज्ज राहायचं आहे. तत्पूर्वी आपण ठाणोबा विठ्ठलाई क्रिकेट क्लब ठाणेवाडी आणि आई पिसाई स्पोर्ट पिशवी या दोन संघांना टॉस करणार आहोत. नवनिर्माण अनुस्कुरा आणि एस पंधेरेवाडी दोन्ही संघाचे संघनायक सामना क्रमांक 3 साठी आपण सज्ज राहायचंय. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले. शॉर्ट ऑफ लेंथवरती हा बॉल होता आणि फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉलच्या दिशेने गेलेत. बॉलला रोखतील तोपर्यंत मिळेल एक धाव. राजा आणि सागर ही सलामीवर जोडी मैदानावरती आहे. राजा मार्क ऑफ झाले एका धावेसोबत. अजय आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. हाफ ट्रॅकर हा बॉल होता आणि पूल केलाय समोरच्या दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. कमालीचा फटका. अप्रतिम बॅटने या बॉलला पाठवलंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये षटकार. दोन धावा पुन्हा एकदा प्राप्त केल्यात. एकूण धावफलकावरती धावा आहेत 9 रन्स ऑन दिस स्कोर. 9 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 1 सुरू आहे आणि जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. फलंदाज सागर यांच्या माध्यमातून अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. टीट फॉर डॅड जसं प्रत्युत्तर त्यांनी दिलंय. यावेळेस देखील फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या दिशेने जातील तोपर्यंत एक धाव प्राप्त झाली.
झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एका धावेने धावफलक पुढे जाईल, 10 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग सागर यांची पाहायला मिळाली. अगदी पहिला बॉल फेस करत असताना आपले इरादे स्पष्ट केलेत सागर यांनी. इनिंगचा पहिला बॉल फेस करत असताना त्यांनी षटकार लगावला होता. अप्रतिम बॅटिंग. यावेळेस देखील फुल टॉस आहे. अप्रतिम टायमिंग, फुल टॉस वरती फुल टोल, स्क्वेअर लेग रिजन मध्ये षटकार, 6 धावा. हॅलो, 16 धावा धावफलकावरती आहेत. त्यावेळेस देखील हा ट्रॅकर बॉल होता. बॅट आणि बॉलचा संपर्क तर झाला नाहीये. एका धावेचा प्रयत्न आहे आणि 22च्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल, 17 धावा धावफलकावरती. खर तर टेनिस बॉल आणि रबर फर असतात. थोडस विकेट वरती पडल्यानंतर थोडस थांबून बॉल येतो बॅट वरती टेनिस बॉलच्या बाबतीमध्ये, परंतु सिमेंटची विकेट धावफलकावरती आहेत. 19 विदाउट लॉस. पहा म्हणजे सांगायचं झालं तर हॅलो, धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 20. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमने केली आहे. मोसम संघ 20 धावेंपर्यंत पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळेल. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस अगदी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकले नाहीत बॅटर. हा बॉल डॉट असेल. 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. लक्ष आपण पाहतोय 45 धावेंचा आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 45 इज द टार्गेट. ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन तुम्हाला पाहायला मिळाली. अमर यांनी पुनरागमन तर केलंय. अप्रतिम गोलंदाजी. अगदी लाईन टू लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. स्टंप लाईनवरती अटॅक करण्याचा प्रयत्न अगदी सातत्याने राहिलाय. व्हेरी फर्स्ट बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, फुलटॉसमध्ये कन्वर्ट झाला, परंतु गोलंदाजी अचूकता पाहायला मिळाली अमर यांची. 20 धावा धावफलकावरती आहे. यावेळेस देखील लोअर फुलटॉस. हा बॉल क्षेत्ररक्षक आहेत अचूक जागेवरती आणि इथे देखील स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न होता. अगदी लोअर फुलटॉस मध्ये परावर्तित झाला, परंतु मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी फलंदाज बाद झालेत. सागर विकेट आली पहिली. मैदानावरती दाखल झालेत. इन ॲट नंबर 3 वरती. आतापर्यंत अमर यांच्या षटकामध्ये केवळ 3 धावा आल्यात. अप्रतिम गोलंदाजी. एक महत्वाची विकेट.
फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉस वरती आक्रमण केलंय. इथे मात्र चूक झाली आहे. थोडासा डाऊन दिले हा बॉल आणि अप्रतिम टायमिंग. राहुल अगदी डगआउट मधून सेट होऊन गेलेत. पहिल्या बॉलवरती ते षटकार ठोकतायत. एकूण धावपलकावरती धावा आहेत 26 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 26 लॉस ऑफ दी 1 विकेट. बॉल बॉलमध्ये 19 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. गोलंदाजी चांगली राहिली. अंतिम षटकामध्ये शेवटचा बॉल वगळता खूप चांगली गोलंदाजी अमर यांची पाहायला मिळाली. शेवटचा बॉल देखील स्लोअरवरून टाकण्याचा प्रयत्न त्याने केला आणि तिथे मात्र अगदी थोडासा चूक झाली. लोअर फुलटॉस पुन्हा एकदा होता. थोडासा डाऊन दिले देखील ड्रिफ्ट झाले होते गोलंदाज अंतिम बॉलवरती. त्या बॉलवरती देखील षटकाराला आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावपलकावरती धावा आहे 26. बॉलिंग ट्रॅकवरती तानाजी सज्ज होतील. बॅटिंगसाठी पुन्हा एकदा राजा सज्ज आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहे 27. 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉलमध्ये 18 धावा इथून मात्र बनवायच्या. त्या मोसम संघाला मांजरे संघाला जर पुनरागमन करायचं असेल तर इथून सातत्याने विकेट्स मिळवाव्या लागतील. अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिलं अमर यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. शेवटच्या बॉलवरती तो षटकार जर आला नसता तर खूप चांगलं गोलंदाजी तुम्हाला मानता आली असते अमर यांची. परंतु शेवटचा बॉल खरं तर एरर ऑफ मार्जिन खूप कमी असतं ज्यावेळेस तुम्ही स्लोवर वन टाकता. आणि चांगला पिक केला राहुलने. डाऊन दिले. पहिला बॉल फेस करत होते त्यावरती षटकार. यावेळेस देखील फुल टॉस आहे. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने खेळले. डाऊन दी ग्राउंड. एक धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल. फुल टॉस होता आणि अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर खरं तर आपण पाहिलं स्क्वेअर कट करण्याचा त्यांचा इरादा आपल्याला पाहायला मिळाला. नंतर ड्रिल त्याने केलं परंतु फुल टॉसवरती केवळ एक धाव आली आहे. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव प्राप्त होईल. तानोबा विठ्ठलाई देवी ठाणेवाडी आणि आई पिसाई स्पोर्ट पेशवी या 2 संघांदरम्यान पुढचा सामना होणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपणाला विनंती आपण टॉससाठी या. 29 धावा धावपलकावरती आहे. 29 रन्स लॉस ऑफ दी 1 विकेट. यावेळेस देखील फटका चांगला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉलला गॅदर देखील करतील. पुन्हा एकदा एकच धाव प्राप्त होईल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. या देखील षटकामध्ये तानाजी यांनी 4 बॉलवरती केवळ 4 सिंगल खर्च केल्यात. अँगल बदलला. बाकी जे गोलंदाज होते राईट आर्म ओव्हर द विकेट टाकण्याचा प्रयत्न भरपूर गोलंदाजांनी केला परंतु राईट आर्म राऊंड द विकेट टाकण्याचा प्रयत्न अँगलचा देखील बऱ्याच वेळा फायदा होतो गोलंदाजाला. यावेळेस देखील आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये बॉलला खेळत. एक धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. धावबाद होऊ शकतात आणि बॉलला गॅदर करू शकले नाहीत. आपण पाहिलं गोलंदाज. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा एकच धाव प्राप्त होईल. अँगलचा देखील उपयोग तुम्हाला करता आला पाहिजे. ॲज अ गोलंदाज अँगल बदलून देखील तुम्हाला फायदा घेता येऊ शकतो हे दाखवून दिलं या षटकामध्ये गोलंदाज तानाजी यांनी. राईट आर्म राऊंड द विकेट जाऊन खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. यावेळेस बॅट्समन शफल झाले. एक धाव प्राप्त झाली आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती पुन्हा एकदा एकच धाव प्राप्त झाली आहे. 6 सिंगल या षटकामध्ये आल्यात. एकूण धावपलकावरती धावा आहेत 32. 6 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरती तुम्हाला ओव्हरकम करता आलं पाहिजे. तुम्ही पाहिलं मैदानावरती पाणी आवश्यक आहे. विनंती आहे पाणी मैदानावरती द्यायचं आहे.
6 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 13 धावा अजून देखील आवश्यक आहेत. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या आणि 45 धाव्यांचं लक्ष होतं. असं वाटलं की मॅच खूप लवकर खुली होईल, परंतु क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. या खेळामध्ये अनिश्चितता भरलेली तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम षटक आपण पाहिलं, तानाजीचं राईट आर्म राऊंड द विकेट त्याने टाकलं, त्याच्यामध्ये त्याला सफलता मिळाली. अदरवाईज उजव्या हाताचे गोलंदाज समोर उजव्या हाताचे फलंदाज, कुठलाही गोलंदाज प्रिपेअर करतो की मी राईट आर्म ओव्हर द विकेट टाकेल, परंतु राईट आर्म राऊंड द विकेट टाकून खूप चांगली गोलंदाजी तानाजी यांची पाहायला मिळाली. पहा, या गोष्टी तुम्हाला खरं तर शिकाव्या लागतात. इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये टेस्ट सिरीज सुरू आहे आणि त्या सिरीजमध्ये तुम्ही पाहिलं की कमी वेगाने टाकणारे जे गोलंदाज आहेत त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर शुभमन गिल ज्यावेळेस बॅटिंगसाठी आला त्यावेळेस जेमी स्मिथ किपिंगसाठी वरती आलेला आपण पाहिला. या छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे बदल क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचे. स्लोवर वन हा बॉल शरीरावरती जाऊन आदळलाय. 1 धाव इथे प्राप्त होईल लेग बाईटच्या माध्यमातून. 5 बॉलमध्ये आता 12 धावांची आवश्यकता आहे. एका मोठ्या फटक्याची नितांत गरज या ठिकाणी आहे मोसम संघासाठी. मांजरे संघाने पुनरागमन केलंय. गोलंदाज ओकच्या विरुद्धामध्ये आपण पाहिलं की वरती आल्यामुळं शुभमन गिलला स्विंग कट करता आला नाही, कारण तो समोर उभा राहायचा क्रीजमध्ये, क्रीजच्या थोडंसं पुढे. यावेळेस नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि 1 धाव प्राप्त झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. थ्रो नो बॉल आहे आणि तर थ्रो नो गोलंदाजी आहे आणि इथे एकूण धावा मिळतील 5. आता 5 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. चला, इथे नो बॉलची 3 धावांची पॅनल्टी असेल. 2 धावा धावून घेतल्यात आणि एकूण 5 धावा प्राप्त होतील. आता 5 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती मंगेश. पाच बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती मंगेश. तर मंकड विकेट आपल्या स्पर्धेमध्ये उपलब्ध नाहीये, याची खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. 5 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बॉलच्या दिशेने आलेत. 1 धाव प्राप्त झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाद होऊ शकतात परंतु फेकी थोडीशी अचूकता पाहिजे होती तिथे आणि तिथे अचूकता नव्हती. 2 धावा प्राप्त झाल्या. 4 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 5 धावा. 4 बॉलमध्ये 5 धावा. मंगेश बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 4 बॉलमध्ये 5 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा एका धावेचा प्रयत्न आहे. मंगेश बॉलच्या दिशेने आलेत. 1 धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 3 बॉलमध्ये अजून देखील 4 धावांची आवश्यकता आहे. 41 धावा धावफलकावरती. पहिलीच मॅच मात्र तुम्हाला रोमांचक स्थितीमध्ये पोहोचलेली पाहायला मिळते, क्रुशियल होताना पाहायला मिळते. आता 3 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे.
बॅटिंगसाठी राहुल दाखल झाले. आल्या आल्या पहिल्या बॉलवरती षटकार त्यांनी जरूर लगावलाय, परंतु तदनंतर गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. तानाजी यांची खास करून पाठीमागच्या षटकामध्ये केवळ 6 धावा त्यांनी खर्च केल्या. 3 बॉलमध्ये 4 धावेंची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 4 धावेंची आवश्यकता आहे. आणि इथे मात्र आक्रमण केलं गेलंय राहुल यांच्या माध्यमातून. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे आणि हा विजयी षटकार आहे. राहुल फिनिशेस ऑफ इन स्टाईल. षटकार ढोकत ही मॅच त्याने जिंकली आहे. नेक्स्ट मॅच आई पिसाई स्पोर्ट पिशवी आणि ठाणोबा विठ्ठलाई देवी क्रिकेट क्लब ठाणेवाडी या 2 संघांदरम्यान पुढचा सामना असणार आहे. आणि ठाणेवाडी संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील ही न्यूज आहे टॉस बॉक्समधून. विनंती आहे ठाणेवाडी संघाला आपण त्वरित मैदानावरती उतरायचं आहे. मॅन ऑफ द मॅच ओमकार आहेत, ज्यांनी 6 धावेंचं षटक टाकलं आणि एक सफलता अर्जित केली. ओमकार आहेत या सामन्याचे सामनावीर. त्या व्यतिरिक्त राजा आणि राहुलची चांगली